गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। भक्तगण हो, जेव्हा पार्थाला म्हणजेच अर्जुनाला भगवंतांनी विश्वरूप दाखवायचं योजिलं, तेव्हा पार्थाने भगवंतांना प्रार्थना केली की मला तुमचं खरं रूप पाहायचंय। यावर भगवंत पार्थाला म्हणाले, पार्था पश्य मे पार्थ रूपाणि शतशोथ सहस्त्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च। या श्लोकामध्ये भगवंत पार्थाला म्हणतात, पार्था तू माझं एक रूप पाहायचं असं म्हणतोस, अरे पण यात विशेष ते काय? हे सारं विश्व माझ्याच रूपांनी तर नटलंय, आणि ही रूप कशी आहेत? काही कृश आहेत, तर काही स्थूल आहेत, काही बुटकी, तर काही उंच आणि विशाल आहेत, काही प्रामाणिक रुजू, तर काही चंचल आहेत, काही शांत आहेत, तर काही मदोन्मत्त आहेत, काही स्तब्ध आहेत, तर काही आनंदी आहेत, काही शस्त्रहीन आहेत, तर काही सशस्त्र आहेत, काही रौद्र आहेत, तर काही मैत्रीपूर्ण आहेत, काही मेघश्याम आहेत, तर काही चंपक गौर आहेत। अरे वर्णन तरी किती करू? ही पूर्ण सृष्टी माझ्याच रूपानं भरली आहे। या रूपाचे चक्षु उघडताच कोटी सूर्याची उत्पत्ती होते, आणि ते मिटताच ते संपुष्टातही येतात। क्रोधाच्या भुवया एकवटल्या की रौद्रगणाची निर्मिती होते, आणि जिथे दयारूपी ओलावा आहे तिथे देवांचे वैद्य अश्विनी कुमारांची निर्मिती होते, आणि या रूपाच्या कर्णेंद्रियापाशी वायूची उत्पत्ती होते। भगवंत आपल्या रूपाचं वर्णन करत होते। या चराचर सृष्टीमध्ये भगवंताचंच तर रूप आहे। भगवंत जेव्हा जागृत होतात, स्फुरण पावतात, तेव्हा सृष्टीची निर्मिती होते। या स्फुरणाचा ध्वनी म्हणजेच ओंकार। ओंकारातून सृष्टीची निर्मिती होते, आणि हा ओंकार ज्या ऊर्जेपासून निर्माण होतो तो भगवंत या सृष्टीचा अंतिम आहे। या संसारामध्ये ज्या ज्या गोष्टींची निर्मिती होते, ज्या गोष्टी लयास जातात, जे जे घडतं, ती सारी त्या भगवंताची कृपा आहे। या सृष्टीमध्ये जे घडून गेलंय, जे घडतं आहे, आणि भविष्यात जे घडेल, हे जरी सत्य असलं तरी भगवंताने काय घडवावं हे आपल्याही हाती आहेच। कारण क्रियेस प्रतिक्रिया देणं हा सृष्टीचा नियम आहे। त्यामुळे आपण जे कर्म करतो त्यावर विचार करून भगवंत निर्णय देत असतात। त्यामुळे आपण जे कर्म करतो ते विचारपूर्वक करायला हवं। भक्तगण हो, आतापर्यंत आपण जे श्रवण केलं ते मनापर्यंत पोहोचलं का हे जाणून घेण्यासाठी मी आपणास काही प्रश्न विचारणार आहे। सांगा बरं, भगवंताला कसं प्राप्त करून घ्यावं? देवाची भक्ती करून। आणि भगवंताची भक्ती कशी करावी? देवाचं नाव घेऊन। आणि भगवंताचं नाव कसं घ्यावं? देवाचं नाव मनापासून घ्यायचं। मग आपणही मनापासून त्या भगवंताचं नामस्मरण करूयात। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव।
गोपाल कृष्ण भगवान की जय। कोणी आहे का घरात? सदानंद भाऊ तुम्ही एवढ्या उन्हाच बसा की बसा. ते पाणी आण ग. आणि दे. सुदाम भाऊ, तुझ्या लेकीची प्रकृती ठीक नसल्याचं कळलं, म्हणून हे चाटण आणलं होतं तिच्यासाठी. भाऊजी तुमसनी कसं ठावं आमची लेक आजारी आहे ती? त्यात अवघड ते काय वहिनी, तुमच्या ग्रामातून आमच्या ग्रामात अनेक लोक ये जा करत असतात. त्यातल्याच एकानं सांगितलं. त्वरित वैद्य बुवांकडे गेलो आणि तिच्यासाठी हे चाटण आणलं. अहो पण तुम्ही सावतवून कशा पाय तसदी घेतली? गाड्याकडनं धाडलं असतं की. एखादा माणूस आपत्तीत असताना स्वतः त्याला सहकार्य करण्याऐवजी दुसऱ्यासाठी थांबून राहणं याहून अधिक पाप नाही. तुम्ही लय मोठे आहेत पंत. तुमच्या आभार कसं मानू हेच उमगना झालंय. अरे माणूस माणसाला मदत नाही करणार तर कोण करणार? आणि आपल्या माणसाचे आभार मानतात का? त्वरित हे चाटण लेकीला द्या. प्रकृती नक्की सुधारेल तिची. आणि काळजी अजिबात करू नका. देव आपल्या पाठीशी आहे. येतो मी. विष्णवे नमः. पांडुरंग 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 अलख निरंजन. अलक निरंजन. अहो, आपण असं माझ्या चरणाला स्पर्श करणं शोभत नाही. निवृत्तीनाथा, आपल्याला भेटून मला किती आनंद झाला आहे हे मी शब्दात नाही सांगू शकत. आपण पैठण नगरीत असल्यापासून आपली भेट व्हावी अशी इच्छा होती, पण पैठणास येणं मला शक्य नव्हतं. आज ती भेट झाली. गुरुदादा, हे कोण आहेत? आम्ही दोघेही एकाच नावेतले सहप्रवासी, एका अर्थी गुरुबंधूच. गुरुबंधू म्हणजे तुम्ही? आम्ही दोघेही नाथ परंपरेचे साधक, नाथ पंथाचे सारे पाईक. ह्या विश्वात कुठेही असले तरी त्यांची नाळ एकमेकांशी जुळलेली राहते आणि त्यांच्या नात्यातल्या ऋणानुबंधांमुळे त्यांची लगेच ओळख पटते. तसंही आपल्याला आणि आपल्या भावंडांना कोण ओळखत नाही. तुम्ही ज्ञानेश्वर बरोबर ना? आपण मला ओळखलत, फार आनंद झाला. मीही नाथ परंपरेचाच एक साधक आहे. मला सारं काही ठाऊक आहे तुमच्याबद्दल. तुम्ही ग्रामण्याचे सोसलेले चटके आणि त्यानंतरही केलेले चमत्कार ठाऊक आहेत मला. आज तुम्हा गुरु शिष्यांचं दर्शन झालं, धन्य झालो मी. अहो उठा. मानवाने चरणस्पर्श करावे ते केवळ आपल्या माता पित्याचे आणि त्या परमेश्वराचे. आपण परमेश्वराचेच अवतार आहात. ह्या विश्वाच्या कल्याणासाठी आपला जन्म झालेला आहे आणि लवकरच आपल्या हातून एक महान कार्य होणार आहे. त्यासाठी लवकरच आपली त्याच्याशी भेट होईल. त्याच्याशी म्हणजे कोणाशी? पांडुरंगाशी? नाही, तो मानवच आहे. एका ज्योतीने जशा अनेक ज्योती उजळतात तसंच काहीसं आपल्या बाबतीतही होऊ घातलं आहे. म्हणजे? क्षमा करा, आम्ही समजलो नाही. चिंता नसावी. काळ आपल्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे देईल. लवकरच त्याची भेट होईल. अलख निरंजन.
ओ दादा 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 ओ दादा ओ काय हॅलो दादा ओ आओ ओ उठा 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 या हळू या उठा 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 बस 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 सावकाश सावकाश हे घ्या पाणी पाणी घ्या आता कसं वाटतंय बरं आहे ना धन्यवाद दादा. तुम्ही धावून आला नसतात तर परमेश्वर जाणे काय झालं असतं. अहो असं कसं माणसानं माणसासाठी नाही धावायचं तर कोण धावायचं मला सांगा काय होतं तुम्हाला आजारी आहे होय नाही हो, सकाळपासून खूप चालणं झालं त्यामुळे थकवा आला आणि म्हणजे तुम्ही खाल्लं तर तुमची प्रकृती सुधारेल अहो परी तर जवळपास खायला गावणं अवघड आहे तुम्ही माझ्या घरी चला ना हो पण अहो नाही नाही काळजी करू नका माझं घरी इथं जवळच आहे हो पण राहू दे. पण नाही काय नाही मी तुम्हाला आत्ताच म्हणलं ना माणसानं माणसासाठी नाही धावायचं तर कोण धावणार चला 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 मी आहे चला चला नुसती हातात शस्त्र असून काय उपयोग आहे डोसक्यात एवढी तरी बुद्धी आहे का ले शेपूट घालून चूक झाली. अहो त्या पोराकडे बघितलं आणि काय करायचं आणि काय नाही हेच विसरलो बघा. चालायचंच निघा तुम्ही ए थांबा अरे पण हन्म्या आपलं काम मला माझी माई एक गोष्ट नेहमी सांगायची. एक शेतकरी होता त्याला त्याचं शेत कापायचं होतं मग तो म्हणला का समध्या नातेवाईकांना बोलून घेऊ आणि शेत कापू पण नातेवाईक काय आलंच नाही मग तो म्हणला जाऊ दे आपण समजा सवंगड्यांना बोलून घेऊ आणि शेत कापून घेऊ पण सवंगडी बी आलेच नाही मग तो म्हणला कोणासाठी थांबण्यात काय बी अर्थ नाही कारण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आणि स्वतः मारल्याशिवाय दुसऱ्याला नरकात बी धाडता येत नाही म्हणजे हन्म्या वय आता त्या पोरासनी मी माझ्या हाताने मारणार नाही तो प्रयत्न करू नका. तो पोरगा साधा सुद्धा नाही अलौकिक आहे. ए तुमच्यानं काम झालं नाही ना मग मला शांतपणा शिकवायचा नाही. माझं ऐका भाऊ त्या पोरांच्या वाटेला जाऊ नका अहो आम्ही पण त्यासनी मारायच गेलो होतो पण तो ज्ञाना बोलला आणि काय कळालंच नाही काय करायचं आणि काय नाही ते त्याचं कीर्तन ऐकून जीवाला जी शांती मिळाली होती ती या अगोदर कधीच मिळाली नव्हती. तू गप्प बस. एक सबूत जरी बोललास ना तर समजात आधी तुझी जीभ छाटीन. दोन्ही पायावर जायचं आहे ना गागला होय म्हणी का अरे हन्म्या कुठे निघालास आता एक तर म्या तरी जिता राहीन नाहीतर ती पोरं तरी जिते राहतील आणि म्या जिता राहिलो तर ते शुद्धीपत्र घेऊनच माघारी येईल. निवृत्ती बाळा, एक विचारू का? ते आपल्याला भेटलेले साधू बुवा ते काय सांगत होते? ज्ञानाच्या हातून कोणतं कार्य होऊ घातलंय? निवृत्ती राजा
आम्हाला ठाव आहे. तुला आधीच समज ठाव असणार वय ना. आता या वयात मोठ्या बदलाची भीती वाटते रे. तू काही संकेत दिलेस तर मनाची सिद्धता तरी करता येईल. आपण कुठे पोचणार आहोत हे जेव्हा ठाऊक नसतं तेव्हा त्या प्रवासात वेगळीच मौज असते. प्रत्येक क्षण समरसून जगता येतो. आता माझ्या प्रारब्धात ते सुख नाही, परंतु तुमचं सुख मी हिरावून घेणार नाही. या समध्यात तू असशील ना त्याच्या संग. साक्षीदार म्हणून असेल, वाटाड्या म्हणून असेल, शेष सर्व ज्ञानाच्याच हाती आहे. हे सारं होताना आम्हाला ज्ञाना, सोपाना, मुक्ता यांना आम्हाला गमवावं तर लागणार नाही ना. हे काय आज इकडे हे तिघच. समजा गोतावळा असता तर समध्यासनी एकत्रच वर पाठवलं असतं. पाठवलं असतं नाही, पाठवणारच. हन्म्या एकच घाव आणि तुझ्या आयुष्याची चांदी. मायला शस्त्र कुठं गेलं? जोळे फाटून वाटत पडलं की काय? आणि मग मला कसं कळलं नाही? आता काय नुसतं नखानी भुसकून मारूयास नाही. त्याची काहीही आवश्यकता नाही. हे घ्या तुमचं शस्त्र.